जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी छत्रपतींचा जो इतिहास वाचला आहे, त्या इतिहासातील मी तुम्हाला खूप मार्मिक अशी जे छत्रपती बोललेले वाक्य आहे ते ऐकवत आहे. नक्की ऐका. विनाशकाली विपरीत बुद्धी, संस्कारापुढे बुद्धीचा पराजय, विचारांपेक्षा भावनाच बलवत्तर हा मराठ्यांना शाप आहे. श्रद्धा असावी पण ती डोळस असावी, अंधश्रद्धा नसावी. माणसाने धार्मिक असावे पण धर्म भोळे नसावे. श्रद्धेत प्रचंड ताकद आहे, श्रद्धा ही अमर्याद आहे. श्रद्धेला कुठला पुरावा लागत नाही, श्रद्धेत फक्त आणि फक्त हरवणं असतं. एखादा निर्णय घेतला की त्या निर्णयाचे परिणाम भोगण्याचे सामर्थ्य तुमच्यात असायला हवे. जेव्हा वेळ तुमच्या बाजूने नसेल तेव्हा तुमचा संयम हे तुमचं शस्त्र असायला हवं. युद्धात विजय पाहिजे असेल तर मनगटा एवढंच बुद्धीही मजबूत आणि बळकट असायला हवी. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. परिस्थिती जरी आपल्या हातात नसली तरी त्या परिस्थितीत कसं वागायचं हे नक्की आपल्या हातात असते. सोसण्याला कधी कंटाळू नका, कारण माणसं सोसण्यातनच मोठी होतात. माणसाच्या रूपापेक्षा त्याचे गुण पारखावे. शत्रूला कमजोर समजून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, तसेच बलवान समजून त्याला घाबरू देखील नका. राज्य संपत्तीने नाही तर न्यायाने मोठे होत असते. नेतृत्व म्हणजे सत्ता नाही तर जबाबदारी उचलण्याची ते एक ताकद आहे. जीवनात मर्यादांना फार अर्थ असतो. राजकारण भावनेवर चालत नाही, त्याला बुद्धीची जोड असावी लागते. यशस्वी माघार घेणं आणि आपली फौज सुखरूप परत आणणं हाही एक प्रकारचा विजयच आहे. जय आणि पराजयाचं खूप जवळचं नातं आहे. तेव्हा जय जर मिळाला तर यशाने हुरळून जाऊ नका आणि अपयश जर आलं तर खचूनही जाऊ नका. राजकारणात वारेमाप उधळलेल्या शब्दांना काही किंमत नसते. एक एक वाक्य अगदी परिस जो असतो ना त्या परिसाप्रमाणे आहे. आपण जर आपल्या जीवनामध्ये जर ते आणलं तर नक्कीच आपल्या जीवनाचं सोनं होईल आणि आपण एक आदर्श व्यक्ती आणि आपलं जीवन हे अर्थपूर्ण होईल. कारण महाराजांचा खरंच एक एक शब्द हा अमृताप्रमाणेच आहे. ज्यावेळेस आपण खचतो, कधी काही काही वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की आपण अगदी पेचात अडकतो आणि अशा परिस्थितीमध्ये आपण कुठला निर्णय घ्यायला पाहिजे की शांत बसायला पाहिजे हे आपल्याला कळत नाही. कदाचित महाराजांचा इतिहास जर आपण जाणून घेतला तर आपल्या या समस्या ज्या आहे आयुष्यातल्या त्या एकदम छोट्या छोट्या आहे. कारण त्यावेळेस त्यांनी अगदी दुष्काळात एखादा रोपटं उगवावा असं त्यांचा विजय आहे. आणि आपण जर तो इतिहास ऐकून घेतला तर नक्कीच आपण आपल्या समस्यांवर सहजपणे यश मिळवू आणि आलेल्या संकटांवर मात करू शकतो. तेव्हा अशा माझ्या शूरवीर छत्रपतींना कोटी कोटी वेळेस प्रणाम मुजरा. जय शिवराय.